आज पाहणार आहोत क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढायचं. दैनंदिन वापरातील जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन डेली याच्यामध्ये यूज कसे करायचे, कशा पद्धतीने त्याचं क्षेत्रफळ काढायचं, कशा पद्धतीनं दैनंदिन वापरामध्ये त्याचा वापर करायचा, या संबंधित काही क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. दैनंदिन वापरातला व्हिडिओ असल्यामुळे चला तर व्हिडिओवर सुरुवात करूया. स्क्वेअर घरातील किचन ओट्यावरच्या स्क्वेअर म्हणजे चौरस चौरस जे घर आहे, चौरस घरातील चौरस म्हणजे काय, चारी बाजू कशा असतात त्याच्या समान असतात. स्क्वेअर घरातील किचन ओट्यावरच्या भिंतीला लांबी 8 मीटर आणि रुंदी 4.5 मीटर आहे. किचन ओट्यावरच्या भिंतीला, किचनचा ओटा आहे त्याची भिंत आहे, त्याची भिंत कशी आहे, 8 मीटर अशी आहे, लांबीला आहे. आणि रुंदी किती आहे, रुंदी आहे 4.5 मीटर. म्हणजे हे आयताकृती आहे. तर ही 8 मीटर आहे आणि ही 4.5 मीटर आहे. या भिंतीवर चौरस टाईल लावायचे आहेत. तर ही भिंत आहे, याच्यावरती काय करायचे आपल्याला, अशा पद्धतीने चौरस टाईल्स त्याकडे काय करायचे आहे, चारी बाजू एका असलेल्या समान असलेल्या आपल्याला टाईल्स लावायच्या आहेत. तर चौरस टाईल्सची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर चौरस टाईल कशी आहे, 12 सेंटीमीटर आहे. असल्यास एकूण किती टाईल्स लागतील, एकूण एक बाजू 12 सेंटीमीटर आहे टाईल्सची. तर अशा भागामध्ये मीटरमध्ये दिलेलं आहे, तर सेंटीमीटर आहे टाईल. तर आपल्याला काय करूया, त्याच्यावरती अगोदर दोघांचं पण क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल आपल्याला. याचं पण त्या टाईलचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि ओट्यावरचा जो भिंत आहे त्या भिंतीचं पण क्षेत्रफळ आपल्याला काय करावं लागेल, काढावं लागेल. किती टाईल्स होते ते आपण नंतर काढूया. तर पर्याय दिले 250 टाईल्स, 25,000 टाईल्स, 2,500 टाईल्स आणि 2,50,000 टाईल्स. अशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे. तर आपण काय करूया, सुरुवातीला जी भिंत आहे, भिंतीची लांबी जी आहे ओट्यावरची, त्याचं क्षेत्रफळ काढू. म्हणजे ती आयताकृती क्षेत्रफळ आहे. आयताचं क्षेत्रफळ व सूत्र माहिती आहे आपल्याला. आपण काय करूया, आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताचं क्षेत्रफळ, जे आयताकृती भाग आहे त्या आयताकृती भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आयताकृती भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आयताकृती भाग आहे, आयताकृती भागाचं जे क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते दिलेलं आहे आपल्याला, यार्ड दिलेला आहे मीटर आणि हे 4.5 मीटर दिलेलं आहे. तर याचं क्षेत्रफळ अगोदर काढूया आपण. आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे आपल्याकडं, लांबी गुणिले रुंदी, एल इंटू बी. एल किती आहे, 8 आहे, गुणिले 4.5 मीटर आहे. मीटरमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. तर आपण सॉल्व करूया. 8×45 0, 4 8 चौक 32 आणि 4 36. तर हे 36 मीटर आलं. आता काय केलेलं आहे, आपल्याला टाईल्स दिलेली आहे जी की स्क्वेअर टाईप आहे, म्हणजे त्याचे चारी बाजू सारखे आहेत. हे आहे 12 सेंटीमीटर आहे. 12 सेंटीमीटरला आपण काय मीटरमध्ये कन्वर्ट करूया. मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, 12 सेंटीमीटर. चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 12 गुणिले 12 बरोबर 144 सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने काढलं जातं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, किती बसतात, म्हणजे या आयताकृतीची वॉल आहे, भिंत आहे, त्या भिंतीमध्ये हे स्टाईल्स किती बसतात आपल्याला हे काढायचं आहे. सेंटीमीटरची स्टाईल आहे. आपण काय करूया, मीटरमध्ये कन्वर्ट करूया. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्याला मीटरने डिवाईड करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं, डिवाईड करावं लागतं. तर 1 मीटरवर 100 सेंटीमीटर. तर आपण डिवाईड करूया. तर आपण काय करूया, किती टाईल्स बसतात ते काढायचं आहे आपल्याला. आपण काय करूया, किती टाईल्स बसतात त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू, याला मीटरमध्ये कन्वर्ट करूया. तर आपण 36 गुणिले त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करूया, डिवाइडेड बाय टाईल्स आहे 144. हे झालं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट. तर आपण काय करूया,
तर 100 सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करतोय आपण. त्यानंतर आपण 100 मल्टिप्लाय करूया, कन्वर्ट होऊन जाईल. तर इथे येतं 360000 डिवायडेड बाय 144. त्यानंतर डिवाइड केल्यानंतर आपल्याकडे भेटेल 144 डिवाइड करायचं आहे आपल्याला. तर हे सगळं कटून जातं. तर पूर्ण राहतं खाली 25,2500 म्हणजे 2500 स्टाईल्स काय करतील त्या ठिकाणी बसतील. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे राईट आन्सर असणार आहे आपलं, ऑप्शन नंबर सी. कारण काटल्यानंतर तुम्हाला फक्त 2500 भेटून जाईल. कारण ह्या पूर्ण क्षेत्रफळाला काय करायचं, जे चौरसाचं क्षेत्रफळ आहे त्याला कन्वर्ट करून काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं. तर 2500 स्टाईल्स त्या ठिकाणी काय करतील बसून जातील. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला काय सॉल्व्ह करावं लागेल. त्यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 3 मीटर बाजू आहे, 3 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 3 मीटर बाजू असलेला चौरस आहे, 3 मीटर आणि 3 मीटर चौरस क्षेत्रफळ किती आहे? 3 मीटर बाजू असलेलं क्षेत्रफळ. तर आपल्याला बाजूचा वर्ग करायचं. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. तर बाजू दिलेली आहे 3 चा वर्ग करा, 3 त्रिक 9 चौरस मीटर. 9 सेंटीमीटर. सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एका आयताची लांबी ही आयत आहे, एका आयताची लांबी 48 मीटर आहे आणि रुंदी 12 मीटर आहे. या आयता क्षेत्रफळा इतकी क्षेत्रफळ असल्यास चौरसाची बाजू किती? आधी याचं क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर L इंटू P इज इक्वल टू 48 इंटू 12. 12 96 6 9 12 48 48 9 57 हे आहे क्षेत्रफळ मीटर स्क्वेअर. तर आपल्याला काय करायचं आहे, हे क्षेत्रफळ इथं आहे, क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ होणार आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो. तर हे बाजूचा वर्ग या ठिकाणी करूया. फॉर्म्युला आहे चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. तर 576 आहे. तर बाजूचा वर्ग येते, बाजूचा वर्ग मोजूया आपण. तर बाजू येते ते वर्गमुळात जातो, वर्गमुळात 576चं वर्गमूळ येतं. तर 576चं वर्गमूळ 24 येतं. तर 24 मीटर काय असणार आहे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. कारण 576चं वर्गमूळ किती येत नाही, 24 येणार. 76 आन्सर इज करेक्ट आन्सर. चला पुढचा क्वेश्चन बघूया. एक अंगण 22 मीटर लांब आहे, 14 मीटर रुंद आहे. म्हणजे आयताकृती जागा आहे. एक 22 मीटर लांब आहे आणि 14 मीटर आहे. त्यात 25 सेंटीमीटर लांबी आणि 16 सेंटीमीटर असलेल्या विटा लावायच्या आपल्याला सेंटीमीटरमध्ये. वीट लावायचं आहे, 25 सेंटीमीटर लांबी आहे त्याची आणि 16 मीटर रुंदी आहे. याच्यामध्ये आपल्याला फिट करायचं आहे. तर फिट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर 22 मीटरला सेंटीमीटरमध्ये करूया आपण. 22 मीटरला सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी आपण 22 मीटर जे आहे जे क्षेत्रफळ आहे, 22 मीटरला आपण लांबी आहे, मीटरला आपण सेंटीमीटरमध्ये करूया. 100 मल्टिप्लाय करूया, तरी होऊन जातं आपलं 2200. काय होऊन जातं 2200 सेंटीमीटर. त्यानंतर 14 मीटरला आपण तसंच करूया आपण. 14 गुणिले 100 हे होतं 1400 सेंटीमीटर रुंदी. तर अंगणाचे क्षेत्रफळ काढायचं, लांबी गुणिले रुंदी. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन लांबी गुणिले रुंदी.
अंगणाचं क्षेत्रफळ 14 दुनी 28, 8 8 2, 14 28 29 30, 30 1 2 3 4 0, 3 4 0, हे झालं चौरस सेंटीमीटर. तर तुम्ही याला असंच ठेवू शकता 1400 गुणिले 2200. सॉल्व करता तुम्हाला काम. त्यानंतरचा पार्ट आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हे 2200 गुणिले 1400 आपण काय केलं, आपली लांबी काढली आहे 2200 गुणिले 1400, हे आहे सेंटीमीटर स्क्वेअर. तर आता विड्थ जी आहे, विड्थची ऑलरेडी याच्यामध्ये दिलेली आहे. तो पण आयताकृती क्षेत्रफळ आहे. विटीचे क्षेत्रफळ बरोबर L इंटू पी. तर यामध्ये आपण 25 दिलेलं आहे इंटू 60. क्वेश्चनमध्ये बघा, त्याला सॉल्व जर केलं तर आपण याला असंच ठेवूया 25 इंटू 60, कारण वर बघूया सॉल्व करण्यासाठी सोपं जाणार. तर विटांचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. एकूण टाईलची विटांची संख्या तर विटांची संख्या त्याला आपण भागणार आहोत. की टोटल टाईल दिलेले 1400 भागिले 25 गुणिले 16 भागल्यानंतर आपल्याकडे भेटतं, आपण कट करूया. इथे 25 जर काढला आपण तर इथे येतं 88. 1400 तसंच ठेवूया आणि खाली 16. संक्षिप्त रूप झालं 16 ना आपण 1400ला गुणल्यानंतर आपल्याला भेटतं या ठिकाणी काटाकाटी जर केलं आपण इथे भेटतं 16 14. तर हे भेटतं इकडं आपण इथे लिहूया 88 गुणिले 700 भागिले 8. 4 दुनी 8, 4 दुनी 8, 4 दुनी 8 हे कटले इकडं. आता हे काढूया आपण 6. हे 50. तर 22 गुणिले 350 अशा पद्धतीने येतं. आता 22 गुणिले 350 काय येतं बघूया आपण. 22 गुणिले 350, 22 गुणिले 350, तर यांचं मल्टिप्लिकेशन येतं 7700 टाईल्स त्या ठिकाणी घ्यायला लागतील आपल्याला, विटा लागतील 7700 विटा त्या ठिकाणी लागतील. ऑप्शन नंबर 7700, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. एक आयताचे 12 सेंटीमीटर लांबी 4 मीटर, आयताची रुंदी किती. क्षेत्रफळ दिलेलं आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी L इंटू पी आहे. आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 12 इज इक्वल टू, या ठिकाणी लांबी दिली आहे 4, रुंदी आपल्याला काढायचं आहे, बी काढायचं आहे. हे 4 इकडे काय करूया, डिवाइड करूया. 4 भागिले 4 इज इक्वल टू बी. 4 त्रिकोण, तर बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, सॉल्व करता येतं. त्यानंतर क्वेश्चन आहे 6 नंबर, तो लास्ट क्वेश्चन आहे. एका गाळ्याची लांबी 5 मीटर आणि रुंदी 3 मीटर आहे. त्याला गाळ्याची लांबी किती आहे. चला क्वेश्चन बघूया व्यवस्थित. गाळ्याची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर आहे. लांबी आणि 5 मीटर आहे, रुंदी 3 मीटर आहे. 1 चौरस मीटरला 10 धराड्या गाळ्याची किंमत किती. तर 5 मीटर आणि 3 मीटर आहे. 1 चौरस एक गाली त्याला जर 10 रुपये दिले, 1 सेंटीमीटर 1 चौरस मीटरला दिलेलं आहे. 10 रुपयाप्रमाणे किती होतं, तर तुमचं क्षेत्रफळ काढून त्याला मल्टिप्लाय करूया ना.
तर आयताचे क्षेत्रफळ, या गाळ्याचे क्षेत्रफळ, गाळ्याचे क्षेत्रफळ L इंटू बी, तर 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 चौरस मीटर. 15 चौरस मीटर आली. 1 चौरस मीटरला 10 रुपये दिले. तर 15 गुणिले 10, तर टोटल किती दर आणि गाळ्याची किंमत किती म्हणजे, तर गाळ्याची किंमत, प्राइस ऑफ गाळ्याची किंमत किती आहे, 15 गुणिले 10, 15 आणि 10 150 रुपये. गाळ्याची किंमत किती असणार आहे, 150 रुपये. क्षेत्रफळ गाळल्यामध्ये 1 चौरस सेंटीमीटर 10 रुपये दिले. क्षेत्रफळ देऊन जातं. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येतात क्वेश्चन. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.